अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे. उद्धव ठाकरेंकडून अमित शहा यांचा अॅनाकोंडा असा उल्लेख. गाढवही गेले आणि ब्रह्मचारीही गेले अशी भाजपची स्थिती. ठाकरेंची टीका. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नये. मुंबईहून अमित शहा यांची गर्जना. मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानात या, नाहीतर वोट चोरी कराल. मुंबईतून उद्धव ठाकरेंचं आव्हान. निवडणूक आयोगाला शिक्षा झाली पाहिजे. बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल. मतदार याद्यांबाबत विरोधक गंभीर नाहीत, निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. वरळीत 19,333 मतदार गडबडीतले. एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे पण एपिक नंबर वेगळे. आयोग भाजपसाठी काम करते. निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी फोडला मोठा बॉम्ब. राजस्थान, एमपी, यूपी, गुजरात, बंगालसह 12 राज्यांमध्ये एसआर प्रक्रिया होणार. उद्यापासून प्रक्रियेला सुरुवात. 7 फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया चालणार. 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या. आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा. राज ठाकरेंचे बैठकीत पदाधिकाऱ्यांना आदेश. नागपुरात दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात वाजले की 12 गाण्यावर लावणीचे ठुमके. प्रकार निषेधार्ह, कारवाई करणार. प्रफुल्ल पटेलांचा इशारा. तर मी कलाकार, आग्रह खातर लावणी केली. शिल्पा शाहीरकडून स्पष्ट. राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणीचा तो व्हिडिओ प्रचंड अस्वस्थ करणारा. सुप्रिया सुळेंची टीका. तर पक्षाचे 12 वाजून टाकलेत, आव्हाडांनीही डिवचलं. राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यालयात शरद पवारांसमोरही लावण्या व्हायच्या. हे सुळेंसह पक्षातील सर्वांनाच माहिती. मी स्वतःही साक्षीदार. चित्रा वाघांचा निशाणा. विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव ओढलं जात आहे. पुण्यातील जनता सुज्ञ. सर्व गोष्टी जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोहोळांची पाठराखण. मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरतायत. भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं. जैन बोर्डिंग प्रकरणावरून राजू शेट्टींचा फडणवीसांवर प्रहार. आमची लढाई अजूनही संपलेली नाही. संपूर्ण डील रद्द झाली तर जल्लोष करू, अन्यथा उपोषणाला बसू. जैन मुनींचा इशारा. तर पालकमंत्र्यांकडून जैन समाजावर अन्याय. जैन मुनींची अजित पवारांवर नाराजी. जैन बांधवांच्या भावनांचा आदर ठेवून प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय. कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याबाबत विनंती करणं पत्र ट्रस्टला ईमेल केलंय. गोखले कन्स्ट्रक्शनचं स्पष्टीकरण. जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी रुपये गोठवले. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टींना 230 कोटी काढता येणार नाही. धर्मादाय आयुक्तांचे निर्देश. पिढी डॉक्टर तरुणीसारखीच आमची परिस्थिती झाली होती. माजी खासदार रणजित निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न. 2 सख्या बहिणींचा आरोप. रणजित निंबाळकरांकडून ऊसतोड मजुरांना मानसिक त्रास आणि मारहाण. सुषमा अंधारेंचा आरोप. फलटणमधील पोलीस स्टेशन कोण हाताळत आहे? महिला डॉक्टर आत्महत्येवरूनही हल्लाबोल. रणजितसिंह निंबाळकर, सुषमा अंधारेंविरोधात मानहानीचा खटला चालवणार. अंधारेंनी केलेले आरोप बनावट आणि लाजिरवाणे. निंबाळकरांचा खुलासा. आमदार चित्रवा कळवा रुग्णालयात दाखल होताच कर्मचाऱ्यांची धावपळ. प्रसूती कक्षात समोरील धुळखात पडलेल्या बोर्ड कर्मचाऱ्यांनी बदलला. साफसफाईही केली. नांदेडच्या मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली. जय जवान जय किसानच्या घोषणा. मदतीचे पैसे अद्याप न मिळाल्यानं दिवाळी अंधारात गेल्याचा आरोप. बच्चू कडूंचं समर्थन. ठाण्यात ट्रॅफिक पोलीस आणि नागरिकांचा वाद. पोलिसांनी एका तरुणाला विना हेल्मेटमुळे दंड ठोठावला. तर दुसरीकडे पोलीसच नंबर नसलेली दुचाकी चालवत असल्याचा नागरिकांचा आरोप.